हॅलो. कॉंग्रॅच्युलेशन्स, तुमचा मुलगा पास झालाय. सॉरी, रॉंग नंबर. काय काय करणार तुम्ही आड रे? तुला काही काम धंदा आहे की नाही? दिवसभर आडीच पडेल राहता, असं खाता आणि झोपता. इतना चुभने लगा हूँ सबको. का रे? आंब्याचा रस खाई घेतला आणि भांडे तरी जमा कर दिले. आता मला ते भांडे कशाला केवढी जीवावर येईल. एक काम कर, त्या नाक्यावरच्या सलीमकडे जाय, भांडे कशाचं साबण आणि साखर शेंगदाणे मी तुला जेवढी लिस्ट दिली ना तेवढं सामान घेऊन ये. कारण आपल्याकडे पाहुणे येणारे बुलढाण्यावरून, ते याच्या पहिले माझे धुणं भांडे सगळं झालं पाहिजे. मम्मी रिकामे काम नको सांगत जो बरं मला. आता डिग्री झाली आमच्या दोघींची. आता मॅच्युअर झाल्या, मी साबण घेऊन ये, साखर घेऊन ये. काय झालं रोजच्या रोज? अरे कॉलनीतले लोक नाव ठेवता मम्मी आम्हाला. ती बाजूची मुन्नी काय विचार करेल माझा. हे घे 500 रुपये आणि हे घे पिशवी. सगळा किराणा घिसन ये आणि बाकीचे उरलेले पैसे तू ठेवून घे. मम्मी तू खरगटे भांडे करत होती ना, हा घे विम साबण. याच्यामध्ये 100 निंबूंची शक्ती आणि याच्यावर धमाकेदार ऑफर चालू आहे. 4 वर 2 फ्री. आता जेव्हा चिकट खराब भांड्यांचं काहीच टेन्शन घेऊ नको तू. हा ग मम्मी, काही निंबू सारखा वास येतोय. मग बेटा बरं झालं भांडे धुवून टाकले मी ना. बुलढाण्यावरून पाहुणे येतात आपल्या घरी. असं आहे का? मग का रे बेटा, माझा हात पुरत नाही, तेवढं जाड काढून दे बरं. जिप्ता घरी चालते तुझी हातनी पुरत आहे का? जास्त लंबा चालतो का? मम्मी काय बनवते? काय मध्ये खातो त्या माई चक्का लागला ना मला.